फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ। नमस्कार, आपला सर्वांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्या राज्यभर या ठिकाणी गाव यात्रांचा सीझन सुरू आहे आणि गाव यात्रांचा सीझन सुरू असताना प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी करमणुकीचे असणारे कार्यक्रम, मैदानी कुस्त्या, त्याचबरोबर दिलेले बैलगाड्यांचा थरार असे कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी आयोजन केले जातात। त्याच प्रकारचा एक अभिनव उपक्रम या ठिकाणी फलटण तालुक्यातील असलेल्या सुरवडी गावामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुरुष प्रधान संस्कृतीचा करमणूक कार्यक्रमावरती असणारा पगडा, या पगडाला कुठेतरी छेद देत राज्यभरामध्ये एक अभिनव उपक्रम म्हणजे महिलांसाठी असणारा, फक्त महिलांसाठी असणारा हा करमणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण पाहू शकता की याच कार्यक्रमामध्ये महिला या स्टेजचं नारळ फोडतात, महिलाच या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि महिलाच या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। याच्यामध्ये मनमुरादपणे महिला या कार्यक्रमाचा आनंद लुटतात। ज्या पद्धतीनं पुरुष या ठिकाणी करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये असताना शिट्ट्या वाजवणे, टोप्या उडवणे, हात वरती करून असणे, सर्व गोष्टींचा आनंद या ठिकाणी या महिला घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा राज्यामध्ये असणार हा अभिनव उपक्रम आहे। खऱ्या अर्थानं असे उपक्रम महिलांसाठी राज्यभर राबवले पाहिजेत आणि या सर्वांचं आदर्श करताय ते म्हणजे फलटण तालुक्यातील असणार आहे सुरवडी हे गाव। प्रथम नागरिक आणि लोकनियुक्त सरपंच सन्माननीय शिरोईताई, तर शिरोईताईंना या ठिकाणी मला विचारावं वाटतंय की खऱ्या अर्थानं राज्यभरामध्ये असा उपक्रम पहिल्यांदाच तुमच्या गावामध्ये केला जातोय। हा उपक्रम करताना कोणत्या पद्धती तुम्ही तयारी केली आणि महिलांसाठी खास महिलांना कशा प्रकारे कन्व्हिन्स केलं? सुरवडी गावचे आराध्य दैवत श्री भैरवनाथ यांच्या यात्रेनिमित्त आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत आणि गेले 3 वर्षांपासून आपण खास महिलांसाठी हा कार्यक्रम वेगळा आयोजित करत आहोत। महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही गावात असा वेगळा उपक्रम यात्रेमध्ये असा वेगळा उपक्रम कधीही बघितला नाहीये, पण आपण गेले 3 वर्ष हा उपक्रम करत आहोत आणि त्याचा महिला इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात। आपण बघतच आहात की खूप छान प्रतिसाद मिळतो आणि हे आपलं कायम चालू राहणार आहे। ही परंपरा आपली कायम चालू राहणार आहे। नमस्कार, माझे नाव श्वेता जगताप। सर्वप्रथम मी यात्रा कमिटीचे आभार मानते। गेले 3 वर्ष झालं हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। आम्ही सर्व महिला मिळून खूप एन्जॉय करतो, खूप धमाल करतो, खूप मस्ती करतो आणि एकही पुरुष इथं या कार्यक्रमाला उपस्थित नसतो। फक्त राहिलं तर फक्त सगळ्या महिला उपस्थित असतात आणि आम्ही खूप मज्जा आणि धमाल करतो। नमस्कार, माझं नाव रिधिमा जितेंद्र साळुंखे। आता सुरवडी गावात भैरवनाथ यात्रा चालू आहे आणि हे जे माझे आजोबा तात्या बाबांना मी थँक्यू म्हणणार आहे आणि यात्रा कमिटीला पण, त्यांनी हा वुमन स्पेशल हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळं मला पण माझी लावणीची कला दाखवण्यात आली। ह्याचा मी सगळ्या कमिटीचा आणि तात्या बाबांचा खूप खूप आभार आणि हा असं चालू होत आहे। थँक्यू।